हा सर, नमस्ते. नमस्ते. वाळले सुदाम बोलतोय, नाही का? ते तुम्ही प्रोफाईल टाकली, ब्लाइंड 80% अंध, ते. हां 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 हां, बोला. तर सर, असं झालं की मला ना बुधवारी त्या पोरीचा फोन आला होता. कुठल्या? ती सोनाली मगर नावाची कोण मुलगी आहे वाटतं. बरं. हा. तर तिचा फोन आलेला. हं, तिने सांगितलं की मला थायरॉइड वगैरे आहे, हं, ठीक आहे, हं, हं. आणि बाकी कुठला प्रॉब्लेम नाहीये वगैरे वगैरे. बरं. तर माझ्याशी बोलणं झालं वगैरे, सगळ्या गोष्टी झाल्या. हां हां पण मी तिला तिच्याबद्दल, म्हणजे माझ्याबद्दल मी तिला सगळं सांगितलं की नाही का, हां हां हां. जे काय आहे. इव्हन मी त्याची सॅलरी स्लिप सुद्धा पाठवली त्या पोरीला. बरोबर. आता तर सॅलरी स्लिप पाठवली. मला तुझ्या घरच्यांबद्दल सांग म्हटलं वगैरे सगळ्या गोष्टी. तर बरं. चेंबूरला राहते म्हणते. बरं. आणि हं हं हं. हे सगळं झाल्याच्या नंतर सर ती 2 दिवस माझ्याशी व्यवस्थित बोलली पण, ठीक हां आहे. हां 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 हां. आणि मी जेव्हा तिला म्हटलं आपण भेटूयात एकदा, भेटायला काही हरकत नाही ना, भेटून बोलू आपण. बरोबर. तर तर ती म्हटली, पहिले तर मला म्हटली तुम्ही कसं येणार. हं. तर मी म्हटलं मी तुम्हाला अदर स्टेटला पण जातो म्हटलं. मुंबई पुण्यापासून काही फार लांब नाहीये माझ्यासाठी, किंवा हो हे नाहीये. मी माझ्या बँकिंगच्या कामानिमित्त किंवा बाकीचे जे काही माझे पर्सनल वैयक्तिक जे काही असतील काम, हो पर्सनल वगैरे, हो या सगळ्या कामासाठी मी जातोच ना. हो हो. तर तुला भेटायला काही प्रॉब्लेम नाही मला. हं हं तर हं. ती काय म्हटली की माझ्या मोबाईल मधलं रिचार्ज संपला. ठीक हं आहे. हं हं हं. म्हटलं रिचार्ज त्याचा काही संबंध नाही. म्हटलं तू पण सुशिक्षित, मी पण सुशिक्षित, तू पण करू शकते गुगल पे, फोन पे वरून. हो. तर म्हटली माझा पेमेंट नाही झाला. तर मी तिला रिचार्ज पण केला, ठीक आहे. बरं. 1080 रुपयाचा रिचार्ज केला मी तिला जवळपास. अरे बापरे! एवढं कशाला केलं? नाही नाही, ठीक आहे, तो जाऊ द्या, भाग सोडा. म्हणजे मुली अशा कशा आहेत बघा सर. हां हां मग नंतर दुसऱ्या दिवशी मी तिला गुड मॉर्निंगचा मेसेज पण केला. हां हां हां. आता गुड मॉर्निंगचा मेसेज केला सर. हं. आणि काय होतं की माझा फ्रेंड म्हटला की दीड वाजता सुद्धा लाईन वर का राहतो रे बाळा, हं. असं तसं. म्हणजे जे आता ते कधी होणार नसलेली गोष्ट ती अचानक दिसते म्हटल्यानंतर मुलं पण, मित्र पण खिल्ली उडवतात ना, असं हो तसं. हो 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 हो. तर तो लास्ट सीन मी बंद केला. हां आणि डीपी तुम्ही आता पण बघा, डीपी माझा जो आहे मी डीपी ठेवलेला नव्हता. हां हां तर तिने काहीतरी मेसेज वगैरे केले मला. हां. आणि मग मी दुसऱ्या 5:30 वाजता संध्याकाळी फोन केला. आणि नेमकं मी तिचे मेसेज का बघितले नाही की मी ऑफिसमध्ये होतो. हं हं हं. आणि आमचे जे मेन साहेब आले होते, तर त्यामुळे ते तिचे बघू शकलो नाही. हां ठीक आहे. हां हां हां. तर मी तिला 5:30 नंतर फोन केला की हां. म्हटलं आपल्याला उद्या वगैरे भेटायचंय शनिवारी. ठीक आहे. बरोबर. तर तर शनिवारी ती मला म्हणाली हं की तू मला ब्लॉक केलं आणि मला तुझ्याशी भेटायचं नाही वगैरे. आणि हं तू मला मला तुझ्याशी बोलायचं नाही वगैरे, तुझं बोलणं व्यवस्थित नाहीये. आणि काहीच नाहीये सर. हं हं तुझं बोलणं व्यवस्थित नाही, तुझा स्वभाव व्यवस्थित नाही. हं आणि इव्हन मला ती एवढं म्हणाली हं की तुझं जे आधी लग्न झालं असेल तुझ्यातच काहीतरी कमी असेल, एका हाताने टाळी वाजत नाही वगैरे हं वगैरे इथपर्यंत म्हटली. आणि तुला कधीच आयुष्यात पोरगी मिळणार नाही वगैरे वगैरे. म्हटलं हं असं का. हं. तर मी म्हटलं, ती म्हणे तुला बायोडेटा पाठवलाय. मला पाठवलंच नाही मला तिने बायोडेटा. बरं. आणि पाठवलं असेल तर डिलीट कर. हं. मग तिच्याबद्दल तिने काहीच नाही सांगितलं. फक्त सांगितलं की माझे वडील जे आहेत ते सिक्युरिटी गार्ड मध्ये आहेत. हां हां हां. म्हटलं तुझी बहीण, तुला बहीण किती आहे, भाऊ किती आहे, ते त्याबद्दल काहीच सांगितलं नाही. मी तिला सगळं बरं. सांगितलं की बाबा आई वडिलांचा एकटा मुलगा आहे. हो. आणि मी सगळं माझं व्यवस्थित जे इंडिपेंडंटली सगळं करू शकतो. मला 10-15-20% दिसतं. ते बरोबर. पण मी तिला सांगितलं. हं हं हं. आणि तुला काही प्रॉब्लेम येणार नाही बरोबर. जर यायचं असेल तर. बरोबर. तर नंतर मग ती माझ्याशी उर्मट भाषा बोलायला लागली. हं काहीतरी ऐकायला येत नव्हतं तर म्हणे माझे कान खराब नाही आहेत वगैरे, अशा पद्धतीचे. पहिल्याच दिवसापासून तिचे हं. बिहेवियर थोडस हे वाटत होतं. मुळात पण आधी एक मी सांगतो तुम्हाला, हा सर. असे प्रकार मी बघतोय की तुम्ही मुलगी भेटत नाही असं का वागताय. तुम्ही रिचार्ज पाठवायची काहीच गरज नव्हती, तिचं ती बघून घेईल. नाही पण सर, ती म्हटली तुम्ही कसं भेटणार वगैरे, असं तसं नाही का. माझं काही फक्त फरक नाही पडत. हे बघा, अजून आपण लग्न झालो नाही. कसं असतं माहिती आहे, आपण ज्यांना किंमत जास्त देतो ना तेव्हा मग समोरून अपेक्षाभंग होतो. हा हा. हां, कधीच एवढी किंमत देऊ नका. हे बघा, ऐका. आणि तिचं वाक्य ती बोलली की तुम्हाला मुलगी भेटणार नाही. अरे, एवढं कळत नाही, तू स्वतः त्यांना कॉल केला आहेस. हा, तिनेच कॉल केला तिने होता मला. तुम्हाला कॉल केला आहे, तुम्ही तिला नाही केला आहे. कारण कसं, तुमची जाहिरात बघून तिने कॉल केला आहे तुम्हाला. अहो, आज ती थायरॉइडवाली तुम्हाला कॉल करते, उद्या चांगली मुलगी पण कॉल करेल. कळलं का. उगाच अवलंबून राहू नका कोणावरती.
कारण एक तुम्हाला सांगतो, तुमची जाहिरात तुम्ही दिलात ना, तुम्हाला कॉल येत राहणार, टेन्शन घेऊ नका. आणि कुणाला असं रिचार्ज मारत राहू नका, काही गरज नाही आहे. सगळ्या हे बघा, त्या दिवशी कोणतरी एक मुलगी सांगत होती, तिला कोणतरी 5,000 पाठवून दिले, की तिच्या अकाउंटला 5,000 पाठवून दिले, आणि त्या व्यक्तीने काय सांगितलं की तुला फ्लॅट पण घेऊन देतो. अरे काही गरज नाही एवढं करायची, काहीच गरज नाही. ॲक्च्युअल तुम्हाला सांगतो, मुलींच्या समोरून कॉल येणार म्हणजे येणार तुम्हाला. कारण काय, तुमची जाहिरात लागली हो, जाहिरात तुमची लागली आहे, त्यांची नाही लागली आहे. तुम्हाला त्यांच्या मागे लागायची काहीच गरज नाही. तुम्हाला 101 कॉल येतील. त्या मुलीला एवढं कळत नाही, ती म्हणते तुम्हाला कॉल म्हणजे तुमचं लग्नच होणार नाही किंवा हे मूर्खपणाची लक्षणं आहेत. तू स्वतःच त्यांना कॉल केला आहे, साधी गोष्ट आहे. तुम्हाला तर तिचं स्वप्न थोडं पडलं होतं. बोला. तेच ना. हा सर, व्हॉट्सअपला डीपी दिसत नाही किंवा मी तुम्हाला ब्लॉकच केलंय नाही, हे चुकीचं आहे. ती मानसिकदृष्ट्या खचलेली आहे मुलगी. ती मुळात मानसिकदृष्ट्या खचलेली असणार. काय ते तिचे मोठे इश्यू चालू आहेत, साधी गोष्ट आहे. समजलं ना. तुम्ही त्या मुलीच्या भानगडीत न पडलेलं बरं, कारण तुम्हाला स्वतःहून चांगली मुलगी येणार. आता तुम्हाला एवढं कळलं, हे बघा, अजून कुठे ट्राय केली होती का तुम्ही, मला सांगा. नाही सर, तसं अजून नाही काही. कुठे ट्राय केला नाही? नाही म्हणजे बाकी माझं ते लग्न झालं होतं ना आधी. हां. ओके. ठीक आहे. ते झाल्यानंतर पण ऐका, तुम्हाला आता याच्यावरून काय कळलं की बाबा स्थळांचे कॉल येणार की नाही? स्थळांचे कॉल येऊ शकतील ना सर. आता मला 3-4 कॉल आलेत ना येऊन. वाव, 3-4 कॉल आले, आणि काय पाहिजे, येणार कॉल. फक्त एवढंच मी तुम्हाला सांगतो, पुन्हा नीट ऐका माझं. कुठल्याही मुलीवर इतका विश्वास ठेवू नका. आणि दुसरी गोष्ट, लाड कोणाचे करू नका. ती आपली बायको नाही आहे. हे लक्षात ठेवा. तिला पण गरज आहे, जसं तुम्हाला गरज आहे ना, तसं समोरच्या व्यक्तीला पण गरज आहे. ती आपली बायको नाही आहे. आणि लग्न करताना कोर्ट मॅरेज करा, हे सांगतो तुम्हाला. नाही तर चुना लावून जाणारा पोरी आहे. जो पण लग्न होत नाही तो पण काही खर्च करू नका. 1 रुपयाचा खर्च करू नका. चॉकलेट पण देऊ नका तिला, काही गरज नाही. आणि तिला म्हटलं कुठल्या कंपनीमध्ये काय, स्वतःचं चॉकलेट स्वतः घेऊन ये म्हणून सांगायचं, विषय संपला. जसं मला गरज आहे तसं तुम्हाला गरज. मी हे कशाला बोलतोय, एवढं करू नका, पण सांगतोय. कारण विषय कसा आहे, अरे किती लाड करायचे, काही गरज नाही. इथे काय प्रेम प्रकरण नाही करत आहोत आपण, लग्न करतोय. इथे पोरगा पोरगीचे खेळ नाही चालले, भातुकलीचे खेळ नाही चालले, इथे लग्न करायचंय. त्यामुळे कसं, इथे कोणाची लाड करत बसू नका. जे होईल लाड ते लग्नानंतर करेन म्हणून सांगायचं. आता उगाच हे करत राहू नका. 3-4 फोन तुम्हाला आले, मला खरंच बरं वाटलंय. नाही सर, आले मला फोन. पण ती एक मुलगी होती, ती खूप लहान होती, 17-18 वर्षाची. म्हटलं बाळा, मी तुझ्यापेक्षा खूप मोठा आहे, म्हणजे जवळपास मला 25-1 वर्षाची तरी मुलगी लागेल, कारण माझं वय 28-29 म्हटल्यानंतर मला माझ्या वयाची लागणार ना. ती तुमचं पगार बघून आली असणार. तर तिला पण नाही म्हटलं. आणि दुसरा एक कॉल आला होता, तर ते भेटू म्हटले, पण आणि एक तिसरा त्या बाईचा आला होता. मुली साहेब ऐका, मुली भरपूर आहेत. मी लोकांना तोंड फोडून मी सांगतोय, मी अक्षरशः ओरडून माझे तोंड दुखतं, एवढं सांगतोय लोकांना. मुली प्रचंड आहेत, मुलांपेक्षा जास्त मुलींचं प्रमाण आहे. आणि समोरून मुलींचे कॉल येणार म्हणजे येणार. खूप मुली बघतायत आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलींना फुकट मिळतंय तर त्या स्वतःहून कॉल करणार. कळलं ना. कारण काय माहिती आहे, कारण त्यांना फुकट मिळतंय. तुम्हाला पैसे मोजावे लागत आहेत, समजलं ना. वास्तविक मुली पण काही आहेत. एक मुलगी तर सांगत होती 10,000 देते तुम्हाला. 10,000 देते, माझी कृपया जाहिरात लावा, कारण कसं मला लवकर लग्न करायचं आहे, असं ती म्हणत होती. म्हणजे बघा, माझी फी किती आहे, 3,000 आहे, पण ती म्हणत होती मी पैसे एक्स्ट्रा द्यायला तयार आहे, तुम्हाला 10,000 पाठवते म्हणून सांगत होती. पण म्हटलं नको, म्हटलं मुलींची जाहिराती घेत नाही. कारण बघा, मी तिचे पैसे घेतले तर मला काय करावं लागणार, तिचा नंबर शो करावा लागणार. आणि नंबर जर शो केला आणि जर गोंधळ झाला ना, तर मला माहीत नाही, नंतर उगाच मला त्रास होणार आहे. आता हे बघा, एक तर खरंच गरज असेल सुद्धा तिला, कारण कसं काहीतरी, हे बघा, एकट्या मुलीला त्रास देतात लोक, माहिती आहे ना. असू शकतं, नाही असं नाही. पण विषय कसा आहे की ती कोणत्या उद्देशाने एवढी घाई मारते हे मला माहिती नव्हतं.
आणि मला म्हणते सर की लग्न आपल्याला 6 महिन्यातच करायचंय. हां. म्हटलं 6 महिन्यात असं नाही, म्हटलं माझ्या घरच्यांना विचारायला लागेल वगैरे, सगळ्या गोष्टी विचारायला हो लागेल. हो तुझ्या घरच्या बद्दल सांग म्हटलं, काय आहे कसं काय. तर तिने तिच्या वडिलांबद्दल फक्त सांगितलं की माझे वडील सिक्युरिटी गार्ड आहेत. हां मग हां तुला बहीण किती आहे, तुला भाऊ किती आहे, हां ह्या सगळ्या गोष्टी तिने सांगितल्याच नाही. हां तिने जॉब करते एवढं सांगितलं. म्हटलं कुठं जॉब करते, तर काहीतरी क्रेन कंपनी का काहीतरी सांगितलं तिने. हां 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 तर नाही, ती म्हटलं चांगली ठीक आहे. असू शकते मुलगी, नाही असं नाही. हा भेटल्यानंतर हा हा कळणार होतं तुम्हाला. पण विषय कसा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत तुम्ही भेटत नाही, जोपर्यंत तुमचा कुठलाही व्यवहार नाही, तोपर्यंत तुम्ही इतका विश्वास ठेवू नका. नाही नाही नाही. कारण लोक लबाड आहेत, लोक हा फसवणारे आहेत. हे बघा, हा आता हा मगाशी व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये काय दिसतंय, मुलगी भले दोघांचे गैरसमज झालेत, हा परंतु हा हा मुलीला मुलाचं काहीच माहिती नाही. आणि मुलाकडच्यांना संपूर्ण डिटेल तिची माहिती आहे, कारण तिने सांगितलं होतं सगळं डिटेल माहिती आहे. आणि मुलगी कोणत्या बेसिकवर त्या मुलाला भेटणार होती हे साधी गोष्ट कळत नाही. लोक मात्र त्यांना कमेंट देताना काय बोलत आहेत की ताई तुझं बरोबर आहे, ताई तुझं बरोबर आहे. काय बरोबर आहे? त्या मुलीला माहिती नाही त्या मुलाचं नाव काय आहे, कोणाला भेटायला जाते ती. दुसरी गोष्ट, तो काय शिकला ते माहिती नाही, तो काय काम करतो माहिती नाही, आणि भेटायला कोणाला जाणार होती. म्हणजे तर तेच तुला तर. गरज हा आहे हा म्हणून तू भेटतेस का, आणि कोणाला भेटते हे पण माहिती नाही तुला. हां, बरोबर बरोबर बरोबर. हे सिरियस मॅटर आहे. लग्न म्हणजे सिरियस मॅटर आहे, भातुकलीचा खेळ नाही आहे. तेच मी अनुभव मग केलाय सर हे एकदा. हे मुलींची हा मूर्खपणा एवढी आहेत ना, की हा त्यांना वाटतं की आपण स्वप्नसुंदरी आहोत. असं नसतं. हा तेच का तर. त्या दिवशी एक मुलगी मला सांगत होती, मला इंस्टाग्रामवर एवढे फॉलोअर्स आहेत. अरे तुला का बघताय तुला माहिती आहे? तू हम्म. अजून जगाला दिसली नाही. जगाला दिसतीस ना तर अख्खं जग तुझं फॉलोअर्स असणार होतं. मी तुला बिलकुल सांगितलं. बिलकुल सर. हा पण ते का बघताय हे तुला माहिती आहे? म्हटलं छोटासा यूट्यूबर आहे. मी मोठा नाही. छोटासा यूट्यूबर आहे. हम्म, माझे हम्म, फॉलोअर्स आहेत ना ते पक्के आहेत. हम्म. लोक नावाने आणि तुमचं इज्जतीने कार्य ओळखतात खूप मला. छान आहे सर. आणि तुम्ही हा जो म्हणजे पहिला एक इनिशिएटिव्ह घेतला याच्यामध्ये, की अशा पद्धतीचं हे हो, आपल्या महाराष्ट्रात तरी मला आठवतं. नाहीच आहे, पण कुठेच नाही आता आहे, अजून हा. तर कुठेच नाही कारण आहे. हं. आणि सर ते एक खूप म्हणजे खचलेल्या लोकांना सुद्धा हो हो, तुम्ही वरती आणण्याचा प्रयत्न करताय. बरोबर आणि सर तुमच्या कविता वगैरे खूप छान असतात. बरोबर. चारोळ्या वगैरे मी पण कविता लिहित असतो वगैरे. अरे वा. आणि आणि माझं पण एक मी चाललंय एका संस्थेचं सुरू करायचं वगैरे. हां 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 त्याला नाव पण सुचवलं, आत्मशांती चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून. हां असं हां आहे, हां माझे 2-3 फ्रेंड वगैरे आहेत. तर बरं ते वाटलं. मिळून करायचं चाललंय. पण सर हे तुमच्या थोडंसं कविता सेटल झालंय. कशावरती असतात? सोशल असतात की म्हणजे? माझ्या निसर्गावरती असतात. हां हां परत ज्या म्हणजे जे लेटेस्ट काही असेल हां, त्याच्यावरती डिपेंड असतात. जसं ठीक की आहे. मला जर असतील ना, जर तुम्हाला वेळ भेटला बाय चान्स किंवा, तर अवश्य मला 2-3 नक्की आपण हां. कधीतरी भेटूयात आपण नाही नाही कधीतरी नाही, सर. ऐका, मी भेटत नाही कोणाला. मला हा. फक्त एवढंच, मला साहित्याचं म्हणजे आवड आहे मला थोडी, पण वेळ भेटला तरच. मी जास्त ओके पण ओके ओके त्याच्यात बुडत नाही. वेळ भेटला ओके तरच. ओके. पण हा विषय हा कसा आहे, हा हा हा. तुमच्या 2-3 कविता मला पाठवा. म्हणजे बिलकुल. जेणेकरून जर बाय चान्स मला आवडलं तर मी नक्कीच वाचेन तुमच्या कविता. कारण कसं, फक्त वेळ असायला पाहिजे. कारण 101 बिलकुल बिलकुल. लेखक 101 असतात, नाही असं नाही. मी छोटासा ओके ओके. हे आहे, म्हणजे मी इतका मोठा नाही साहित्यिक सर, नाही आहे किंवा काय नाही आहे. तुमचा खूप पण मोठा अनुभव आहे सर. हां, आमचा काय फक्त मी माझे 25-30 विचार वर्षाच्या मांडण्याचा मुलांचं प्रयत्न काय. करतो. नाही नाही नाही, हां, नक्की सर. तुमच्या चारोळ्या पण खूप छान असतात. कविता पण हो. हे करत जा, आणि मी अपलोड करत जा सर. मी हा. रिअलिस्टिक जोडतो. म्हणजे जे काय रिअलमध्ये घडतं आहे ते मी बिलकुल जोडतो. बिलकुल. हा भले हा, त्याच्यामध्ये अतिशयोक्ती थोडंसं, नाही करत. हा हां, हा असं. कुठली हा अतिशयोक्ती नाही. सुरुवातीपासून तसंच असतं माझं. आणि हा सर. हा मी त्या बाबतीत मी घाबरत नाही, कारण बोलताना. कारण विषय कसा आहे, जे खरं आहे ते खरं आहे. सत्य मांडायला मला आवडतं. ओके असं, आणि ओके मी सर. तसंच आहे, ओके. पहिल्यापासूनच असं आहे. त्याच्यामुळे नाही मी सर, हां पहिल्याच दिवशी कळलं मला तुमचा स्वभाव वगैरे कसा. हां, आणि माणूस सगळ्यात लगेच महत्त्वाचं, कळतं ना सर. हा हा सांगतो, त्या मुलीने जी शेवटचं वाक्य बोलली की तुम्हाला काहीच हा भेटणार नाही, त्या मुलीला एवढं हा कळत नाही की तू सुद्धा त्यांना कॉल केलेला आहे, हे लक्षात ठेव. हे या हा व्हिडिओतून मी हा. सांगतोय, कारण ते व्हिडिओ माझे बघत असणार. तिला कळू देत. आणि मला हां, ती म्हणते की तुझं जे झालं असेल आधीचं मॅटर जे आहे हं. ते ते तुझ्यामुळेच झालं आहे. तुझा असं स्वभाव व्यवस्थित नाही असं इथपर्यंत इमोशनल पर्यंत ती गेली. काहीच गरज असं नाही. इथपर्यंत मी एक तिला साधी अजूनही गोष्ट, काही बोललेलं नाही, तिला एक शब्द तिला पण. आता हेही हा कळेल. तुम्हाला माहिती हा नाही मी काय करतोय, तुम्हाला हा माहिती आहे? हा रेकॉर्ड मी करणार रेकॉर्ड ना. करतोय. हां हा हां, हा मग विचार करा, आता हा मेसेज तिला पोचणार तेव्हा कळणार की तुम्हाला हा तिच्या अगोदर हा 3-4 कॉल आले होते.
नाही आणि call आता आलेले आहेत तसे, माझ्याकडे नंबर पण आहेत. होय ना. आणि दुसरी गोष्ट, तिला हेही कळेल की तिच्या अगोदर तुमचं लग्न सुद्धा होणार आहे, हेही तिला कळू दे. आणि ती तशीच राहणार आहे हे तिला कळू दे. तिचंच वाक्य तिला लागू होणार, कारण ती कधीही माझी फी देऊ शकत नाही. माझी जी फी आहे ती मी असे नॉर्मल फी ठेवली नाही. कशाला, टप्परी लोक वगैरे नको आहेत मला. त्यांना खरंच गरज आहे तेच लोक पेमेंट करणार माझ्याकडे. त्याच्यामुळे मी म्हणजे मुद्दाम मी फी वाढवलेली आहे, आणि पुढे भविष्यात अजून वाढेल माझी फी. फक्त एवढंच की मला लोकांना कॉल जात आहेत हे बघून खूप आनंद वाटतो, आणि मी काहीतरी करतोय. मी जे काय करतोय त्याला यश मिळतं इतकं मला आहे. फक्त काय होतं माहिती आहे, लोक ना प्रामाणिकपणे सांगत नाही हो कॉल जातात किंवा नाही. कळलं ना. नाही सर, जात आहेत. मला आता माझ्या झालेच किती 1 महिना पण नसेल झाला तरी मला 3-4 कॉल येऊन गेले. भले त्याच्यामधले एक फ्रॉड होता वगैरे, तो तुम्ही म्हणालात तर ठीक आहे, पण एक तर मला माहिती आहे. फ्रॉड पासून सावध राहा, फक्त एवढंच म्हणतो. आणि हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं, अजून कोण फ्रॉड ऐकत असेल जर व्यक्ती, तर मी एवढंच सांगतो, माझ्या कुठल्याही ग्राहकाला तुम्ही फसवू शकत नाही. चॅलेंज आहे. जे माझे पे जाहिरात देतात त्या कुठल्याही ग्राहकाला तुम्ही फसवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओपासून लांबच राहा. कारण काय, मी प्रत्येक ग्राहकाला सावध करत असतो. माझ्या प्रत्येक ग्राहकाला मी सावध करतो, कुठेही फसवू नका. टेक्निक पण तुम्ही सांगताय सर त्याच्यामध्ये की कसं, कालचा जो व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामुळे होता आणि त्या बाईने मला फोन केला होता. काल मला सतत ना 4-5 काय ते जास्त अशा चुकीच्या कमेंट आल्या, चुकीच्या सलग आल्यात. म्हणजे त्यांचं मॅट्रिमोनी आहे हे कळलं, चुकीचे आले कमेंट, भरपूर आले पाठोपाठ असे. आणि वेगवेगळ्या अकाउंटवरून आले. म्हणजे कशाला, लोकांना डिस्टर्ब करायला, लोकांना वाटायला पाहिजे की मी अमोल गावडे फ्रॉड आहे. अरे मूर्खानो, तुम्ही जे करता ना तिथे तुमच्या लक्षात येत नाही की तुम्ही कसे फसले जाता. लोक काही दूध पित नाही, लोकांना बरोबर कळतं. ज्या लोकांना कळत नाही ते लोक माझे नाहीच आहेत. ते लोक आधी माझे व्हिडिओ बघतच नाहीत असं समजायचं. नावाला बघतायत ते. पण ज्या लोकांना कळतं की हे कमेंट कोणाचे आहेत, त्यांना कळेल, ते बरोबर ओळखणार की तुम्ही फ्रॉड आहात. कळलं ना. हे फ्रॉड लोकांसाठी माझा सल्ला आहे, समजलं ना. आणि मला त्या दिवशी ना अक्षरशः करमलं नाही, वाटलं यार खरंच माझी चूक तर नाहीये, कसं काय ही मुलगी असं म्हणू शकते. काही टेन्शन घ्यायचं नाही. नाही मला, जिला आपण हे बघा, आपली एक नजर असते ना, ती नजर गेली असं समजायचं आणि सोडून द्यायचा विषय. आणि मला असं वाटलं की बरं ठीक आहे, आता ठीक आहे, ही म्हणून गेली वगैरे, ठीक आहे. आता लाईफ पार्टनर जर आपण ज्याच्याशी लग्न केलं, उलट तुम्हाला सांगतो, आता हे बघा, सुद्धा असंच म्हणेल का, आता तुम्ही जे बोलताय ना त्याच्यावर इतर मुली पण बघत असणार, किंवा इतर मुलं पण बघत असणार. तुमचा व्हिडिओ ऑटोमॅटिक व्हायरल होणार, एवढा व्हायरल होणार की तुम्हाला अजून मुलींचे कॉल येणार. बघा, सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो तुम्हाला साहेब, जे नॉर्मल लोक आहेत, नॉर्मल म्हणजे तुमचा थोडासा इश्यू आहे, छोटासा इश्यू आहे, तो मोठा नाही आहे, पण नॉर्मल जे जिंदगी जगतात ना ते दुनियादारी करतायत. आणि तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम करता. एवढं जर कळलं मुलींना, खरं खुरं कळलं, ते एखादी सुंदर पोरगी तुम्हाला माळ घालणार. सुंदर म्हणजे दिसायलाही सुंदर असणार ती. तुम्हाला हेही सांगतो मी, आत्मविश्वासाने सांगतो, ती दिसायलाही सुंदर असणार आणि मनाने त्यापेक्षा कितीतरी सुंदर असणार. कारण जगात ज्या घटना घडत आहेत आज, न्यूजमध्ये बघतो आपण, त्या घटना वेगळ्याच आहेत, समजलं ना. आणि ज्यांच्यामध्ये धमक आहे ती अशीच लोक असतात, समजलं ना. जे हिरो दिसतात किंवा हे, ते काही करत नाही, ते उंडगेगिरी करणार, ते चुकीच्या मार्गाला असणार, समजलं ना. आणि जे खरंच कष्ट करतात ते कुठेतरी देवाने त्यांना कुठेतरी कमी ठेवतात. कशाला, ते अजून त्यांना गर्व होऊ नये म्हणून, समजलं ना. आणि ते सक्सेस पण असतात ते लोक, समजलं ना. मी खूप नोट करतोय या गोष्टीला, मी कायम शिकत असतो, खूप काही घेता येतं. आणि हा व्हिडिओ, तुमचा जो व्हिडिओ आत्ता बनतोय, तो व्हिडिओ खूप लोकांच्या आयुष्यात प्रभाव पाडणार आहे. कारण बऱ्याच लोकांना खरा जीवनसाथी भेटणार आहे याच्यामुळे. कारण सर मी लाईफ मध्ये असं कधी आतापर्यंत मी माझ्या लाईफ मध्ये ना कोणाला त्रास दिला ना, म्हणजे कधीच, पण तरी पण म्हटलं असं होऊ शकतं कसं काय यार. मला काही विचार करू नका त्याबद्दल. ती मुलगी तुमच्यासाठी चुकीचंच देव. बरं झालं, एक चांगली गोष्ट झाली, ती बाजूला स्वतःहून गेली, ती बरं झालं. ती एकतर वेडी असणार, तिचं लग्न जुळत नाही म्हणून ती टेन्शनमध्ये असणार. आणि टेन्शनमध्ये जेव्हा असतो माणूस तेव्हा रागाने बोलतो, तुझं लग्न होणारच नाही, तुझं वाटोळं होईल किंवा तुझं असं तसं होईल. कळलं ना. नाही, हे असेच असतात हे लोक. त्याच्यामुळे ते विचार करायचे नाही आपण.
पण कारण नसताना ब्लॉक केलं, हे केलं. ब्लॉक तर मी केलंच नाही तिला. असं ती मैत्रीण आपल्याला नकोच आहे ना. हा, तशी ती नकोच मैत्रीण आपल्याला. मानण्याच्या लायकीचीच अरे नाही आहे ती. आपलं वय वर्ष किती, 30-25 तर असेल तिचं. हो. मग 25 वर्ष एवढी मॅच्युरिटी नाहीये का तुमच्याकडे? याच्या पलीकडे ती तुम्ही आपण तिला कॉलेजला आहे का? तिला कदाचित कुठल्या तरी तरुणाकडून धोका मिळाला असेल. काय स्कूलमध्ये थोडी ना किंवा आपण एक लहान मुलांनी. किंवा तिचं एकतर्फी कोणाजवळ तरी प्रेम होतं, त्याने नाकारलं असेल. किंवा तिच्या घरात काहीतरी चुकीचं घडलं असेल, किंवा कोणतरी छेडलं असेल तिला. तो राग काहीतरी तिने तुमच्यावर काढला, तिच्या इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून राग काढला काहीतरी असेल. किंवा तिला 6 महिन्यात लग्न का करायचं आहे हे पण तिलाच माहिती असणार. आणि असं नाही आहे की हे बघा, माझं मत असं आहे की तुम्ही वेळ काढा किंवा किती काढायचं हे तुम्ही आपसात डिस्कस करा, किती काय करायचं आहे ते. परंतु जेव्हा अति होतं, अति हावरटपणा, तेव्हा काहीतरी प्लॅन शिजत असतो, एवढं लक्षात ठेवा. तेच तर हे एवढं लक्षात ठेवा. कॉन्फिडेंटली का म्हणते की 6 महिन्यातच करायचं म्हटलं, एवढं असं नाही म्हटलं. मग 6 महिन्यात करायचं आहे, मग ते 3 महिन्यात का नको, 2 महिन्यात का नको? हे पण आहे ना, हे पण आहे. 1 महिन्यात का नको? 15 दिवसात लग्न करूया असं पण सांग. का नको ते? का 6 महिने बाकीचे महिने काय एन्जॉय करायचं आहे कुठे दुसरीकडे? का प्लॅन करायचं आहे का? आणि मला म्हटली तुला कमी दिसतं, एकतर तुला कोणती पण पोरगी चुना लावून जाऊ शकते, आली तरी पण. मग ती चुना लावायलाच आली असणार. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे सर, पाहिजे तुम्ही तुम्हाला दाखवू शकता. मग एक विचार करा, रेकॉर्डिंगची साहेब गरज नाही आहे. मला एवढं कळलं आता, एक साधी गोष्ट, म्हणजे मी सामान्य व्यक्ती आहे, पण मला एवढं कळलं की म्हणजे ती चुना लावायला आली होती, पण तिने ओळखलं की तुम्ही हुशार आहात. तेच ना, हे कळलं आणि त्याच्यामुळे अपेक्षा भंग झाला आणि म्हणून ती बोलली की तुला काहीच भेटणार नाही. कळलं ना? हे सरळ सरळ दिसतंय. मित्रांनो तुम्ही सांगा, हे काय याच्यातून काय दिसत असेल, ती का बोलली असेल असं तुम्ही कमेंटमधून सांगा, कारण कळू देत. फक्त एवढंच, या मित्राला जर कॉल जात आहेत, तुम्हाला पण येणार. जे निराश लोक आहेत खरंच, त्यांनी अवश्य प्रयत्न करायला हरकत नाही. निराश राहू नका, कुठे भटकू नका, कुठल्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आपणच मुली स्वतःहून भेटणार. मुलींचं प्रमाण भरपूर आहे, प्रचंड आहे. आत्ताच्या आत्ता बघा, आम्ही किती लोक मुली स्वतःहून मुली सांगतायत लोकांना की आम्हाला चालेल किंवा काय. कारण आत्ताच्या आत्ता हल्ली व्हिडिओ टाकतोय बघा किती. मी हे व्हिडिओ टाकत नव्हतो ॲक्च्युअल, कसं मला वेळ नव्हता. कारण मी काय करू, लोक पेमेंट देतात त्यांचे व्हिडिओ टाकू की समाज प्रबोधनावर व्हिडिओ टाकू की कसे टाकू, मला काही कळत नव्हतं. पण मी हल्ली हे व्हिडिओ टाकायला लागलो आहे. असे कितीतरी व्हिडिओ भेटतील, कारण कितीतरी मुली एकमेकांना बघतायत, समजलं ना. आणि मुली का बघतात? कारण मुलांचे फोन नंबर दिसत आहेत, त्याच्या मुलीला फोन लावाच लागणार, समजलं ना. आणि इतर लोकांना ती अतिशयोक्ती वाटत होती. इतर लोकांना काय वाटतं की बाबा मुलींचे फोन कसे येणार किंवा काय येणार फोन. मुली भरपूर आहेत, प्रचंड मुली आहेत, कळलं ना. तर काही टेन्शन घेऊ नका सर. नाही, काही टेन्शन वगैरे घेत नाही सर. मी तिला उलट उत्तर पण दिलं की म्हटलं मला वाटत नाही तुम्हाला 15-20 दिवस झाले असतील ना, 15 दिवस झाले असतील. 15-20 दिवस. हो, मग एवढ्या वेळात 4-5 फोन येतात तुम्हाला, तर विचार करा. तेच ना सर, टेन्शन घेऊ नका अजिबात, मस्त पोरगी भेटेल तुम्हाला. मी तिला ते पण सांगितलं की हे बघ म्हटलं, मी फक्त डोळ्यांनी थोडाफार अंध आहे, मी काही डोक्याने मतिमंद नाहीये म्हटलं मला चुना लावायला. आणि ऑलरेडी म्हटलं माझ्या बरोबर एक एक्सपिरियन्स आहे म्हटलं की जे माझ्या घरच्यांमुळे माझ्या बद्दल झालं. मी जर स्वतः चॉईस केली असती मुलगी तर असं होऊ शकलं नसतं. बरोबर, ते शक्य झालं नसतं म्हटलं, कारण मी सुशिक्षित आहे की नाही. हो बरोबर. ते घरच्यांच्या अरेंज मॅरेज मुळे किंवा ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते झालं म्हटलं. घरच्यांनी नातेवाईकांवरती विश्वास ठेवून वगैरे झालं. पण माझा स्वतः जर मी तिला चॉईस केला असतं तर मी माझ्या टेक्निकली, माझ्या बुद्धिमत्तेने मी वापर करून हे केलं असतं म्हटलं. खरंय. आणि तू असं नाही म्हणू शकत म्हटलं की तुला मिळणार नाही. मी म्हटलं तुला मिळेल, तुला बेस्ट ऑफ लक म्हटलं माझ्याकडून. इव्हन हे पण म्हटलं मी तिला, आणि मिळेल, तिला पण मिळेल असं काही नाहीये. पण तिने ह्या अशा नाही, पण ना ती अति स्वार्थ, तिला अपेक्षाभंग झाला. कुठल्या तरी अपेक्षेने ती आली होती, एवढं कळलंय. काहीतरी असेल इश्यू, काहीतरी तिचा काहीतरी प्लॅन असेल तिचा. मेंटल आहे का वगैरे वगैरे. मी तिला आवाज येत नव्हता तिचा. म्हटलं काय बोलली, तर म्हणे तुला काय ABCD सारखं परत परत सांगायला लागतं, तू काय डोक्यात मेंटल आहे का, असं आहे का, इथपर्यंत पार काय बोलून गेली ती. म्हटलं तुला प्रॉब्लेम काय आहे, म्हटलं काय झालंय, ती मानसिक रुग्ण आहे, एवढं कळलं. तर ते अशा पद्धतीच्या पण मुली आहेत सर, म्हणजे कुठेतरी. आणि तिने मी हे पण विचारलं, गावडे सरांच्या ची ग्राहक आहेस का तू वगैरे, हे पण आहे का म्हटलं.
त्यांचे असे ग्राहक नाही होणार आमचे, कारण ॲक्च्युअल कसं हे लोक बघतायत तुम्हाला, म्हणजे खूप लोकांना बघत असतील असे लोक. पण ग्राहक म्हणजे काय, माझ्या जो पेमेंट केलेलं ते ग्राहक माझे. पण तरीसुद्धा मी कसं, मी हे बघा, मी स्वतः भाग घेत नाही, कारण काय कुठे काहीही घडू शकतं. त्याच्यामुळे मी स्वतः इन्व्हॉल्व होत नाही त्याच्यामध्ये. जर ते तुम्ही स्वतःच्या मर्जीने लग्न करा, एकमेकांच्या मर्जीने, आणि तुम्ही शॉर्टकट लग्न करू शकता ना. आणि सगळ्या मित्रांना मी सांगतो, प्लीज कोर्ट मॅरेजच करा. तुमच्याजवळ कितीही पैसा असू देत, तुम्ही भरपूर पैसे श्रीमंत असाल तरीसुद्धा कोर्ट मॅरेज करा. आणि नंतर तुम्ही पार्ट्या द्या, बिंदास पार्टी द्या. मला लाखभर रुपये माझ्या अकाउंटला टाका. बिलकुल सर, बिलकुल. एखादी चांगली मुलगी व्यवस्थित नाही नाही, मस्ती करतोय. पास्ट लाईफला जर एक्सेप्ट करणारी आणि माझ्या ब्लाइंडनेसला एक्सेप्ट करणारी, तिला कुठेही त्रास होणार नाही, कुठल्याही लाईफ मध्ये कुठेही प्रॉब्लेम येऊ देणार नाही. मी आणि माझे घरचे अजून पण, माझ्या घरचे पण अजून काही थकलेले नाहीयेत. अजून पण ते, आई 45-46 वर्षाची आहे, वडील 52-53 वर्षाचे आहेत. अजूनही ते कमीत कमी 20 वर्ष 25 वर्ष थकत नाहीत. ते मला, आणि त्यांचं जेवण खावण सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. शेतात वगैरे स्वतः सगळं व्यवस्थित करतात. तर तो भाग नाहीये. पण असं कोणी इमोशन्स कोणाचं दुखवू नये असं मला म्हणायचं. म्हणजे इथलंही नाही, पण तिला कळणार, कारण ती माझे व्हिडिओ बघते. एवढं तर कळलं तुम्हाला, जे तिनं शोधून काढलं ते तिला एवढं कळलं की इथे परफेक्ट स्थळं भेटतात इथे, एवढं तिला कळलं. आणि ती मला बघतच राहणार. जरी मी तिला नको बघू म्हणून सांगितलं व्हिडिओ माझे, तरीसुद्धा ती बघणार 100%. समजलं. आता जेवढे मला बघतायत, आणि जर कोणाचं चुकून माझ्याशी भांडण झालं तरीसुद्धा ते लोक माझे व्हिडिओ बघणार. कारण कसं, माझ्या व्हिडिओतच तुम्हाला फोन नंबर भेटणार, बाकी कुठे भेटणार, कुठेच नाही भेटणार अजून. मला ते बघणारच लोक. काय टेन्शन घेऊ नका साहेब, तुम्हाला एकदम अतिसुंदर मुलगी भेटू शकते, मला खात्री आहे. फक्त खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून सर, आणि खूप छान. नाईस टू टॉक विथ यू सर. गुड नाईट सर. गुड नाईट, गुड नाईट. ओके. मित्रांनो, होप सोडू नका, कारण हे बघा, प्रत्येकाचं स्वप्न सुंदर बनवायचं आहे मला, आणि यासाठी मी जन्म घेतलेला आहे. मला हे बघा मित्रांनो, बऱ्यापैकी अपयश आलं, खूप वेळा अपयश आलं, पण मी माझं हे काम बंद नाही करणार. मला माझ्या कामाचा अभिमान आहे. मी मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल, तुम्हीसुद्धा सोबत राहा. असं काय नाही, तुम्ही मित्रांनो शेअर करा इतर लोकांना. मी सांगतोय, जीव ओतून सांगतोय, शेअर करा. कशाला, कारण याच्यामुळे तुमचंच भलं होणार आहे. कारण माझी जेव्हा पब्लिसिटी भरपूर वाढणार, खूप लोक बघणार, ॲटोमॅटिक खूप लोकांची लग्न मी जोडू शकतो. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं, मुलीनं तुम्हालासुद्धा सांगतो आहे की आज बघा, छोट्या मुलींना फसवलं जातं आहे. चुकीचे लोक भेटतात आणि चुकीच्या मुलांना ती माळ घालते. का, मुलीला घाई असते लग्न करायची, ती बिचारी फसते. ती घाई का मारते, कारण शेवटी काही गोष्टीमुळे त्या एक क्रेज असते की बाबा माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे, माझा नाही आहे. मग ती फसली जाते कुठेतरी, तिला कोणतरी फसवणारं भेटतं. मग ती बॉयफ्रेंड कुठला पकडेल सांगा. जर आमचे व्हिडिओ जर तिला दिसले, म्हणजे ज्यावेळी दिसायला पाहिजे त्यावेळी योग्य वयात जर दिसले ते व्हिडिओ, तर ती मुलगी भरकटणार नाही कुठे. ती असा बॉयफ्रेंड मिळवेल की तो आयुष्यभर तिला सोडणार नाही, असा ती बॉयफ्रेंड मिळवेल. समजलं ना. ती कुठे भरकटणार नाही, कारण मुलींना कुठे फालतू मुलाच्या नादी लागायचं नसतं. पण त्या का भरकटतात, त्याचं कारण काय आहे की ते एक ठराविक वय असतं, प्रत्येकाला वाटतं की आपला बॉयफ्रेंड असावा किंवा काय. समजलं ना. आणि त्या मुलींना फसवलं जातं. तिला सांगितलं जातं चंद्र तळे तोडेन किंवा असं करेन तसं करेन. चंद्र तोडू शकत नाही, ती तिलाही माहिती आहे, पण ती फसते त्यावेळी. का त्याची ती डेअरिंग बघून ती फसते. समजलं ना. मग ह्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, सगळ्यांची लग्न जुळणार आहेत, काही इश्यू नाहीत कुठे. आणि प्रत्येक व्यक्तीचं लग्न जुळवू शकतो मी, हे एवढंही मला कळतं आहे, कारण मी आतापर्यंत जुळवलेली आहेत ऑलरेडी. प्रचंड लग्न जुळवले आहेत. एक साधी गोष्ट बघा, हल्लीच्या हल्ली मी व्हिडिओ टाकतो आहे ना, ते व्हिडिओ बघा किती पॉझिटिव्ह दिसत आहेत बघा. हे व्हिडिओ पूर्वी पण होते, फक्त मी टाकत नव्हतो, आणि तुम्हाला सांगून पण तुम्हाला कळत नव्हतं की मी खरंच लग्न जमवू शकतो, हे तुम्हाला माहिती नव्हतं. मी मुलीनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला 22 वर्षाचा अनुभव आहे. आणि मुलीनं तुम्हाला अजूनही काही गोष्टी सांगतो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही लोक काय करता, शहराची वाट धरता, शहरामध्ये जाता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जा तुम्ही शहरामध्ये, मी असं नाही म्हणत जा, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शहरामध्ये ज्याचं घर आहे त्याचा हप्ता भयंकर असणार, आणि हप्ता एवढा मोठा असणार,
कोटीच्या घरात असणार, लाखं नाही कोटी. एक विचार करा, ते कोटीचा हप्ता किती पडेल, काय जिंदगी असेल याचा विचार करा. मुलीनो, तुम्ही भरकटता कसे, कारण तुम्हाला काय वाटतं खूप मोठ्या श्रीमंतीत जाणार मी, असं नाही आहे. जो ते हप्ते भरतो ना त्याला माहिती आहे. त्यामुळे कसं, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्यापेक्षा ते शहरापेक्षा गाव पण चांगलं आहे. गावात दोन टाईम खाऊन झोपायला पण भेटतं, लोळत पडायला भेटतं. गावामध्ये काम नाही केलं तरी जगू शकता तुम्ही, पण काम केलंच पाहिजे, कळलं ना. पण काम न करता सुद्धा जगू शकता गावामध्ये. आणि शहरामध्ये काय माहिती आहे, शहरामध्ये त्या हप्ता जो फिटायचा असतो ना, तुम्ही आयुष्यभर हप्ता फिरू शकत नाही घराचा. इतकं मोठं कर्ज असतं आयुष्यभर. आणि त्याच्यात एक हप्ता थकला, 1-2 हप्ते थकले की ते घर गेलं फुकट. समजलं ना. बँकवाले येणार, घेऊन जाणार घर, लिलावा दुसरीकडे काढणार, कळलं ना. मग याचा अर्थ काय, याचा विचार करा मुलीनो, समजलं ना. आणि कुठलाच मुलगा वेल सेटल नसतो या वयात. जे लग्नाचं वय आहे ना, त्या वयात मुलगा वेल सेटल नसतो. बाप कमाई असते, पूर्वजांची कमाई असते, कळलं ना. हे लक्षात घ्या, माझं बोलणं हे नीट लक्ष द्या, समजलं ना. त्यामुळे तुम्ही जरी म्हटलात की मी कष्ट करते, त्याने कष्ट करू देत, तरीसुद्धा शक्य नाही हप्ता भरणं. कारण काय, हप्ता मोठा असतो, खूप मोठा असतो, समजलं ना. आणि कालावधी छोटा असतो. आयुष्यभर जरी मरमर करून तुम्ही फेडायचं ठरवलात तरी नाही फेडू शकत, इतका मोठा हप्ता असतो. त्यामुळे त्याचा विचार करा. आणि रात्रंदिवस तुम्हाला जागं राहावं लागतं शहरामध्ये. मुलगी झोपत नाही कधी. मुलगा झोपू शकतो, आराम करू शकतो, पण मुलगी झोपत नाही. सकाळी उठून डबे करून संध्याकाळी उशिरा येऊन, माझे व्हिडिओ बघा ते. मी मुलींना हे सांगतो आहे की स्वप्नात रमवू नका. तुम्ही हे बघा, जे माझ्याकडे लग्नाचे येतात मुली, त्या अल्लड मुली नसतात. अल्लड असतात का, नाही ना. त्या मुली सध्या नसतात, त्यांना कळतं की आपलं लाईफ काय आहे आणि कसं रंगवायचं आहे. त्यामुळे विचार करू शकता मुलीनो. आणि मित्रांना सांगतो, तुम्ही निराशा, टेन्शन घेऊ नका. तुमच्यापेक्षा जास्त संख्या मुलींची आहे हे मला माहिती आहे. फक्त मला माहिती आहे, कारण मी सर्वे करतो आहे. आणि फक्त विषय काय होता, तुम्ही निराश होता. का होता निराश, कारण मुलींना एक लाईक जरी मिळाला, वा तू खूप सुंदर दिसते एवढं म्हटलं तरी मुलगी विचार करते आणि त्या स्वप्नात जगू शकते ती. तुमचं काय होतं, तुम्हाला एक नकार आला तरी तुम्ही म्हणतात का रे कमवून काय फायदा आहे. मुली उत्तरच देत नाहीत, आपल्याला भाव देत नाहीत. मुली का भाव देत नाहीत, कारण त्या लाईकवर जगतात, कळलं ना. हे वस्तुस्थिती आहे. पण मुली प्रचंड आहेत, मी खोटं बोलत नाही आहे. मी माझं सर्वे आहे, मी व्हिडिओ टाकलेत, ते व्हिडिओ बघा. मुली खरंच खूप आहेत का, तो व्हिडिओ नीट बघा, तुमच्या लक्षात येईल. चला, मी जास्त व्हिडिओ लांबवत नाही. जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. कोणाचं तिचं लग्न जमू शकतं. आणि इतकंच नाही, तुम्हीच शेअर केल्यामुळे कुठे फिरून भरपूर पब्लिक गोळा होऊ शकतं आणि ॲटोमॅटिक तुमचंही लग्न जमू शकतं. हे लक्षात घ्या. शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.